एंडला बॅटर प्रिन्स, नॉन स्ट्राईक एंडला विवेक. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल सूरज. सध्या तरी मावळता सूर्य पाहायला मिळतोय या ग्राउंडच्या दिशेने. पहिलाच बॉल, पहिले धाव, 1 रनने अकाउंट ओपन केलंय तुषार. पहिल्या मॅच मध्ये प्रिन्स लवकर आउट झाले, परंतु या मॅच मध्ये 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रिन्सला शेवटपर्यंत खेळपट्टीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. कारण की धावा जर बनवायच्या असतील तर प्रिन्सला आणि दुसऱ्या बाजूला विवेकला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या वेळेला फुलटूस बॉल असतो त्यावेळेला वेगाने बॉल येतो अंगावरती आणि कदाचित हा जर झेल झाला असता तर एक महत्वपूर्ण गडी देखील बाद झाला असता अक्षय. आणि या ग्राउंड वरती आपण पाहिले भरपूर लगेच बॉल फॉलो थ्रू मध्ये कॅच करणं अवघड आहे. आणि इथे मात्र तो फटका खेळला होताना विवेकने ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी होता आणि म्हणूनच दुखापतग्रस्त झालंय. ही दुखापत जास्त नसावी, जर बॉलर जास्तच अनफिट राहिला, जास्त दुखापत असेल तर आपण रेस्ट घेऊ शकता, जेणेकरून जास्त धोका निर्माण होणार नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुठेच जाऊ नका. अजून 2 मॅच आहेत, तर आपण इथेच थांबायचंय. एन्जॉय करणार आहोत, एंटरटेन करणार आहोत आणि हा क्रिकेट एन्जॉय करणार आहोत. थँक्यू आमचे डॉक्टर विदाउट MBBS. 1 रन 2 बॉल. मागील मॅच मध्ये विवेकने चांगली बॅटिंग केली होती. या पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. स्ट्राईक एंड वरती विवेक. या पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी तैनात आहे आणि 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. विवेक पांडे एक अनुभवी आणि एक्सपिरियन्स बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. दुसऱ्या बॉल प्रिन्स आहेत आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये सूरज. या पुढचा बॉल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत स्क्वेअरलेगचे वेगाने बॉल पर्यंत. थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. अक्षय, या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 6 रन आतापर्यंत आणि 4 बॉल मध्ये कधी पाहिला डॉट बॉल होतोय, कधी सिंगल, डबल, टिबल, 1 2 3 आणि 1 डॉट अशा प्रकारच्या धावा येत आहेत. 4 बॉल 6 धावा. सूरज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. प्रिन्स म्हणजे किंग म्हणजेच राजा आणि हा प्रिन्स सध्या ऑन साइडला फटका खेळतोय लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते 8 धावा. संध्याकाळचं सत्र आहे आणि क्लायमेट थोडा चेंज झालाय. असं नाही की चौकार षटकार जाऊ शकत नाही, जातील, परंतु जास्त मेहनत घ्यावी लागेल बॅटरला. हो नक्कीच. या मैदानावरती षटकार चौकार हे नेहमीच आपण संध्याकाळच्या 17 मध्ये देखील पाहिलेत. ऑफसाईडला चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि प्रिन्स सिंगल डबल साठीच ओळखला जातो आणि तेच काम तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यात जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झालेला आहे. 10च्या सरासरीने खेळत राहिला तर 18 बॉलमध्ये 30 धावा होत्यात. एक चांगला फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अंधेरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला नालासोपाऱ्याचा संघ आहे. महत्वपूर्ण मॅच अक्षयजी ही मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत. म्हणूनच दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच या मला वाटते ग्राउंडचा रेकॉर्ड झाला आहे की जवळजवळ 5 वाजून गेलेत आणि दुसरी फेरी चालू झाली नाही. दुसरी फेरी आपण 5 वाजून 27 मिनिटं बघतोय, त्यामध्ये एकच षटक टाकून झालंय. म्हणजे कुठेतरी ओपन क्रिकेटने आज भरपूर वेळ खर्च केलाय. म्हणूनच या जुचंद्र नगरीमध्ये टेनिस क्रिकेट असू दे, इतर क्रिकेट असू दे, की बाहेरचे संघ कमी बोलवले जातात. त्याचं कारण आहे टाइमपास. ही गोष्ट खरी आहे. काही काहींना गोष्ट खटकत असेल, परंतु आपल्या गावातलेच जास्त संघ खेळताना दिसतात आणि भावेश पुणेकर यांचा चांगला प्रयत्न आहे की बाहेरचे संघ देखील येऊ द्या, ती एन्जॉयमेंट
तो खेळ आणि ते रेकॉर्ड्स याही मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जर अशा प्रकारे लेझीपणा केला ना तर कुठेतरी ती खंत वाटेल. या धावफलक पुढे येतील 2-12. 12 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत अंकुर पहिल्या मॅच श्वान पथक देखील भरपूर एन्जॉय करतायत या स्पर्धेमध्ये. हो, अप्रतिम बॉल आतमध्ये आहे हा बॉल, म्हणूनच डॉट बॉल येतोय आणि चांगला कमबॅक. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी अंकुरच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी तशाच पद्धतीची गोलंदाजी केली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अंकुर तयार. इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 14च्या घरामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र नालासोपारा हा संघ पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 14 धावा. 2 धावा येत आहेत या अगोदरच्या बॉलवरती. अंकुर हो, यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड बॉलचा सिग्नल. पंचांचं कौतुक करेन मग गणेश साटम, दर्पण म्हात्रे, त्यानंतर पत्तू आणि जय कदम, रियाज शेख. जबरदस्त अंपायरिंग, अव्वल दर्जाची अंपायरिंग राहिलंय या संपूर्ण मालिकेमध्ये, या स्पर्धेमध्ये. हेलिकॉप्टर फटका खेळलाय, पाहिलं गेलं, पॉइंटला बॉल गेलाय आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे येते 17 धावा. सेन्सिबल क्रिकेट तुषार जे आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. याच क्रिकेटची खरं तर गरज आहे. कारण की दोन्ही फलंदाजाला माहिती आहे आपली विकेट किती महत्वाची आहे. या मैदानावरती षटकार जातील की नाही ते तर आम्हाला माहित नाही, परंतु आमच्याकडे सिंगल डबलचे बेसिक क्रिकेट आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहिला आहे. या पुढचा बॉल अंकुरच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण जाते, कारण की जास्तीत जास्त त्यांच्याकडे स्विंग होणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगले कटआउट जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणास्तव कुठेतरी बॅटिंग करत असताना अडथळा हा निर्माण होतो फलंदाजाला. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 19. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा. ऍक्शन फार महत्वाची असते अंडर क्रिकेटमध्ये आणि तेच पाहिले की बाहेरचे संघ आहे ना, गोलंदाजाचा जो स्टान्स ऍक्शन, प्रत्येकाची वेगळी शैली आपण नेहमी पाहिलंय. याही गोलंदाज ऍक्शन वेगळी आहे. पहा, धावत गोलंदाजी करत असताना ते वेगवान जलद गतीने चेंडू टाकले जातात. म्हणूनच सॉफ्ट हँडने जरी चेंडूला दिशा दिली ना तर डिक्लरच्या बाहेर हे चेंडू पाहायला मिळते. पाण्याची सोय करा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आहे 21 धावा. घेवे एक डीजे ब्रेक आणि लगेच मॅच ऑन व्हायचे. क्या बात आहे. चांगलं संगीत आणि लगेच शुभागमन झालंय. शेठ माणूस सध्या चंद्रपाड्याचा शेठ माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, विशाल लीलाधर म्हात्रे, शक्तिमान. 52चा आकडा फार महत्वाचा आहे त्यांच्या लाईफ मध्ये आणि म्हणूनच पहिला येतात टाटा, बिर्ला, अंबानी आणि त्याच्यानंतर येतात शेठ लोक. म्हणून विशाल शेठ, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्टेजवरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात तर चांगली झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 11. यावेळेला षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली, प्रारंभ झाले. पहिलाच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. एक धाव, एक चुकी या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकते. प्रिन्स तर रेडी होते परंतु विवेकने प्रिन्सला थांबवलं. कदाचित विकेट गेले धावचीच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, त्याच्या बॅटला 1-2 बॉल लागले नाही तर आपली धावसंख्या थांबेल. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. आणि कौतुक करेन मस्ते साहेबांचं, सकाळपासून या ठिकाणी आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आपली स्पर्धा आहे, बाईंची स्पर्धा आहे, भावेश पुणेकरची स्पर्धा आहे, तर आवर्जून बहुमूल्य वेळ ते या स्पर्धेला देत आहेत आणि नेहमीच क्रिकेटचे चाहते आहे. कुठलीही स्पर्धा जर चालू असेल ना आणि त्यांच्यासमोर जर लिंक आली नसेल तर नेहमी आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट त्यांचा असतो. प्रत्येक स्पर्धेला आवर्जून भेट देतात. म्हणूनच असं व्यक्तिमत्व, पेशाने पोलीस आहेत परंतु मन त्यांचं साफ आणि प्रत्येकाशी फ्रेंडली वागणूक आपण पाहिलंय.
म्हणून मस्ते साहेबांचं खूप खूप कौतुक करेन मी. इथे धावा येतील पाहिलं गेलं तर 3 धावा आणि लगेच 4 धावेचा कॉल आला होता आणि नक्कीच या 4 धावा येतात म्हणजे यश कांबळी एखादा प्रेडिक्टर म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकता. प्रेडिक्शन त्यांचा अप्रतिम आहे. JTC लाईव्हचं धन्यवाद. 28 धावा. 4 धावा आल्यात. या कुठेतरी बेनिफिट ठरून देतील बॅटिंग करा संघाला. 28 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. कुठेतरी असं वाटलं 10च्या सरासरीने खेळतील. दुसऱ्या षटकात 11 आल्यात. म्हणजेच एका धाव्याने पुढे. आता मात्र 2च बॉलमध्ये जवळपास 7 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज भावेशने. भावेश या षटकामध्ये कमबॅक करून देतील का? स्ट्राईक एंडवरती विवेक. या पुढचा बॉल ऑन साइडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार. नक्कीच ज्याच्या नावात आहे आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ आणि नक्कीच या नायगाव पंचकृषीत ते नक्कीच वाघ आहे. 34 धावा 3 4 6 हा आकडा येतो या ओव्हर मध्ये. धूम धडाका भावेश वरती केले आक्रमण. विवेक पांडे जबरदस्त सध्या खलीबली मचवतोय. अजून एकदा पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. दे दनादन दर्जेदार षटकार. बिग हिट. थँक्यू डीजे. संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतरची जबरदस्त बॅटिंग. वाट पाहिली आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघाची वाट लावून ठेवलेली आहे. देवा पांडेच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार. प्रेशर आले, दबाव आहे तो म्हणजे गोलंदाजावरती. आणि इथे जर पाहिले गेले तर व्हाईट बॉल. पुढच्या मॅचचा टॉस करता दोन्ही संघ रेडी राहायचं. लगेच टॉसला यायचंय. सिद्धिविनायक गोखेवरे एकता बॉईज विरार टॉसला यायचं. आपण व्हाईट बॉलचा सिग्नल येते. व्हाईट बॉलची खूण. धाव फलकावरती धावा 42 धावा. वेगवेगळे शॉट आपण पाहिले. एक या अगोदरच्या इनिंग मध्ये देवानी जो शॉट खेळला होता तो नो लुक शॉट अप्रतिम तो फटका पाहायला मिळाला होता मिड विकेटला. आणि या मॅच मध्ये पिकअप शॉट कशा प्रकारे पिकअप शॉट खेळायचा ना विवेकला ठाऊक आहे. आता मात्र बाहेरचा बॉल खरा बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 43. ही धावसंख्या या परिस्थितीमध्ये करणं अवघड आहे. परंतु आता जबरदस्त बॅटिंग मी तर म्हणेन विवेकच्या माध्यमात राहिली गेली. सिंगल डबल पहिले खेळले, त्यानंतर चौकार षटकार षटकार. पुन्हा एकदा तयार. या पुढचा बॉल सोडून दिलाय आणि कदाचित यष्ट्यांवरती बॉल लागलाय. विकेट जाईल. मोठा धक्का बॅटिंग करा टीमला. विवेकच्या खेळीला पूर्ण विराम. हो नक्कीच हलकासा बॉल स्टंपला इथे लागून जातोय. हलकासा चुंबन स्टंप मध्ये आणि बॉलचा पाहिला आपण. आणि नक्कीच इथे मात्र विकेट जातोय. 5 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 43 धावा. यंदाच्या हंगामामध्ये नाशिकची चर्चा करणार आहोत. नाशिक मध्ये एक आशिक ऍड होईल तो म्हणजे यश कांबळी. टॉसला संदीप गावंड सर असतील. या एका बॉल नंतर आपण टॉस करायचा आहे. थोडक्यात प्रतिक्रिया इंटरव्ह्यू शॉर्ट इंटरव्ह्यू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण की इंटरव्ह्यू स्पेशालिस्ट अनेक मोठे तारे सिताऱ्यांचे इंटरव्ह्यू ज्यांनी घेतलेत आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर चांगला फटका मिस फील्ड या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. 2 धावा 3 धावा 3 धावेला आता 4 धावे कन्वर्ट करण्याचा इरादा. डायरेक्ट हिट. पाहूया रनआउट. या 3 धावा आणि धाव फलकावरती धावा आहे 46. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. 47चं आव्हान आहे. इंटरव्ह्यू स्पेशालिस्ट संदीप गावड सर त्या ठिकाणी आहेत. मनापासून धन्यवाद अक्षयजी साटम. या ठिकाणी टॉस साठी आपण आमंत्रण दिलं. टॉस करण्याकरता विशालजी म्हात्रे यांना. शक्तिमान या नावाने ज्यांना ओळखलं जातोय. 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला एकता बॉईज विरार आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे. असं टॉस 3 षटकांचा मॅच असेल. ऍडव्हेंचर बॉईज असा आवाज दिलाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे टीमचे कॅप्टनने. आणि इथे ऍडव्हेंचर बॉईज आलंय. टॉस तुम्ही जिंकलायत. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. पहिला मॅच खेळत असताना कसं वाटलं आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये प्लेइंग 9 मध्ये काय चेंजेस असतील?
नाही नाही, आमची तीच प्लेइंग 9 असेल. आणि पण आता आम्ही राकेशकडून जास्त अपेक्षा करू की तो या मॅचला बॅटिंग करेल. खूप एन्जॉय केला पहिला मॅच. हो हो, खूप एन्जॉय केला. तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू. थँक्यू सर. दुसऱ्या बाजूला एकता बॉयज विराट टीमचे कॅप्टन आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असतं तर तुमचं डिसिजन काय असतं? फिल्डिंग. बॅटिंग करायचं आहे. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांमध्ये किती धाव बनवणार आणि अशा वेळेस आक्रमकता दिसेल? 30+ करे आपण. कोणते चांगले खेळाडू आहे तुमच्या टीम मध्ये आणि काही बदलाव? काय बदलाव नाही, सेम टीम. एन्जॉय करता या स्पर्धेला? एकदम नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. टॉस या ठिकाणी झालंय. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोकिवरे टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी म्हटलं इथे की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करू. बॅटिंग असेल एकता बॉयज विरार टीमची. पुढील होणारा मॅच हा 3 षटकांचा असेल. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा सिद्धिविनायक स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला अंडरआर्म क्रिकेटचा रणसंग्राम ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. थँक्यू. आणि नक्कीच काय इंटरव्ह्यू स्पेशलिस्ट म्हटलं जाते संदीप सरांना, तर शिवम दुबे याचा देखील इंटरव्ह्यू त्यांनी घेतला होता. त्यानंतर अमोल मुजुमदार, निलेश कुलकर्णी, राजेश सुतार, पृथ्वी शॉ. म्हणून संदीप सरांच्या जोडीला ज्यावेळी कॉमेंट्रीला असल्याने एक वेगळी मजा असते. तो माहोल एक वेगळा असतो. क्रिकेटचं ज्ञान, एन्जॉयमेंट आणि जसा मॅच सिच्युएशन मध्ये असेल ना त्या प्रकारे तुम्हाला ती मॅच देखील गरम करताना दिसतील संदीप गावंड सर. म्हणून नक्कीच कौतुक करेन. त्यानंतर प्रमोद सर आहेत. प्रमोद सर आले ते एक नक्कीच मजा येते आणि खूप काही शिकायला मिळते त्यांच्याकडून. नेहमीच आम्हाला चांगला पाठिंबा ते देत असतात आणि नवनवीन गोष्टी क्रिकेटच्या माध्यमातून शिकवत असतात. म्हणून असे ज्यावेळी कॉमेंटेटर असतात त्यावेळी मजा येते. तुषार आणि आम्ही नेहमी रेग्युलर या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि भावेश पुणेकर यांची स्पर्धा म्हटली तर आता येणारे जे कॉमेंटेटर आहे पुढच्या वर्षी की ही डेट नक्कीच ठेवा की 21 तारखेला फिक्स मॅच असते. म्हणून त्या व्यतिरिक्त त्या वीकमध्ये कुठलीच मॅच घेऊ नका, जेणेकरून सर्व दिवस तुम्ही इथे द्याल. आणि हेच कॉमेंटेटर दरवर्षी असतात. तर भावेश पुणेकरचं हेच सांगणं आहे की आपली स्पर्धा आहे तर आपलेच कॉमेंटेटर आणि आपलेच जे संघ आहेत, पंच आहेत ते दिसतील. जाऊया या मॅचच्या दिशेने. जिंकण्याकरता टार्गेट सेट 47. आव्हान मोठं वाटलं ना तरी या धावा चेस होऊ शकतात. संध्याकाळचं सत्र केदार, वन ऑफ द ग्रेट बॉलर, अष्टपैलू खेळाडू. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये केदारला कमीत कमी षटकार लागतात, ही खासियत आहे या गोलंदाजाची. व्हाईट बॉलचा सिग्नल, पहिलाच बॉल व्हाईट. मॅच आहे टाईट. व्हाईट बॉलने 1 रन. केदारने या मैदानावरती अष्टपैलू कामगिरी ही नेहमीच आपण बघितलेली आहे. पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहते. परंतु पहिल्या मॅच मध्ये प्रथमेशने एक चांगला स्टार्ट मिळवून दिला होता. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पायावरती वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, परंतु बॅटने स्पर्श जरूर करून गेला बॉल. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फडकावरती लागल्या. केदारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला प्रथमेश आणि सूरज या दोन्ही बॅटरला देखील तेवढीच चांगली फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चला, जास्तचा वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती करतोय. फिल्डिंग करणारा संघ. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा संपर्क आहे का? तर हो, बॅटला लागला बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त होईल. पहिल्या डावात चांगली बॅटिंग केली मित्र म्हणेन अक्षय विवेकने आणि त्याच कारणाचं धावसंख्या वेगाने वाढत गेले. 13 बॉलमध्ये 31 धाव वैयक्तिक त्याने केल्या. नक्कीच चांगली बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये. विवेक पांडे जबरदस्त बॅटिंग केली. फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिट. आणि इथे मात्र पाहिलं तर फिल्डर होता बीट, परंतु 2 धावा सध्या कंप्लीट. 2 धावेने धावपळक 5 धावा. कौतुक करेन मी प्रथमेश या पंचांचं. सलग 5 दिवस सुट्टी घेतली या स्पर्धेकरता. प्रथमेश इतर दिवशी तुम्हाला एकही सुट्टी घेताना कधीच दिसणार नाही, परंतु प्रथमेश या स्पर्धेकरता खास सुट्टी घेतली. म्हणून पतू तुमचं खूप खूप धन्यवाद असेल या स्पर्धेकरता. नाही, भरपूर अशी मुलं आहेत ज्याने या स्पर्धेसाठी कामावरती प्रामुख्याने सुट्टी घेतलेत. त्यांचे विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय.
भावेश पुणेकर यांच्या प्रेमापोटी हे संपूर्ण केलं जाते आणि खरोखरच त्याने नेहमीच सांगितले ही माझी स्पर्धा नाही आहे, ही संपूर्ण ॲडव्हेंचर बॉईज आपल्या टीमची आपल्या परिवाराची ही स्पर्धा आहे. आणि खरोखरच पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित होत असतो. धावसंख्या फटकावरती 6. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. यापुढचा बॉल गोलंदाज केदार, यापुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, तत्पूर्वी बॉलपर्यंत येतील. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल जर चालू राहिलं, मोठे फटके 1-2 आले तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात. परंतु ते करण्यासाठी तुमच्याकडे जिद्द चिकाटी आणि मेहनतीने तुम्हाला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. टीम साई सिद्धी अंधेरी. 4 बॉल 8 धावा. प्रत्येक बॉलवरती 2 धावा घेण्याचा इरादा. इथे कॅच कॅरी केला जाईल. आरामात सहज सोपा झेल टिपला गेलाय. इथे फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बघा आज उशीर का झालाय तर संघ लवकर सुद्धा आले नव्हते. जे आलेत त्यांनी उशीर भरपूर केलाय. जवळजवळ एव्हरेज नुसार 1.5 तास एक मॅचला लागत होता. म्हणूनच त्या कारणास्तव उशीर झाला. आणि तिथे आयोजकांची काहीच चुकी नाही आहे. चुकी आहे या संघांची, ज्यांनी भरपूर टाइम स्पेंड केलाय, भरपूर टाइम वाया घालवलाय. म्हणूनच तुम्हाला 3 ओव्हर नाहीतर आतापर्यंत संस्थापक चषकामध्ये 3 ओव्हरचा मॅच तुम्हाला कधीच पाहायला मिळाला नाही आहे. म्हणून यंदा या हाफमध्ये थोडंसं भरपूर वेळ वाया गेल्यामुळेच तो मॅच आम्ही कंटिन्यू खेळवतो. आणि होतील तेवढ्या मॅच आता खेळवल्या जातील. आणि येणाऱ्या ज्या मॅचेस असतील पेंडिंग ते रविवारच्या दिवशी 9 वाजता पहिला बॉल पडला जाईल. याची दखल आजच्या सर्व संघांनी घ्या. या पुढचा बॉल पुन्हा एकदा वेग तर चांगला होता, बॉलवरती नियंत्रण चांगलं होतं, चेंडूवरती लाईन चांगली होती, अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्व पायावरती बॉल आदळला गेला. अशा रीतीने डॉट चेंडूची सांगता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफटकावरती अक्षय. पहिल्या डावाचा उल्लेख जर करायचा गेला तर षटक क्रमांक पहिल्यामध्ये सुरतच्या विरोधात 10 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी 2 धावेने मागे राहिला संघ. त्या धावेंचा पाठलाग जर करायचा असेल तर षटकार आणि चौकारामध्ये आता डील तुम्हाला इथून कन्वर्ट करावी लागेल. 12 चेंडू 39 धावेचं समीकरण. 12 बॉल 39चा मॅच म्हणजे 19-20 19-20 वाला मॅच नाहीये. इथे 19-20 धावा घ्यायच्या आहेत. आणि म्हणूनच इथे आता 12 बॉल आणि 39ची गरज. आज रवी वाघमारेची वर्णी लागले दत्ताळी संघामध्ये. जो अमित यादव टीम 94ची जी स्पर्धा आहे आणि तिथे सेमीफायनल पर्यंत चांगला खेळ झाला होता दत्ताळी संघाचा. रिझल्ट त्यांच्या बाजूने लागलाय की नाही अजूनपर्यंत चर्चा त्याची आपण नंतर करूया. जाऊया या मॅचच्या दिशेने. विवेक आलाय बॉलिंग मार्कवरती. फटका अप्रतिम आहे. मिड विकेटला खेळायचं होतं, स्क्वेअर लेगला खेळलाय, चांगला फील्ड केलाय. या बॉलला फेकी खरा बॅकअप दिला जाईल. बॅकअप नसलं ना तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होतं. म्हणूनच इथे 2 धावा आणि धावपळक 2 पुढे. टीमची धावसंख्या आहे 10 धावा. विवेकने आजच्या संपूर्ण दिवसात प्रभावित कामगिरी केलेली आहे. पांडे या नावाला भरपूर प्रसिद्धी या संपूर्ण स्पर्धेमध्ये नेहमीच आपण बघितली. देवा असतील, विवेक असतील, जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. चुकीची फिल्डिंग. एका हाताने बॉल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकच धाव प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 11. नक्कीच चांगली फिल्डिंग मी म्हणेन, कारण की कॅच घेण्याचा प्रयत्न केला, तिथे धावा अडवल्या. एकच रन आला आणि जास्तीत जास्त धावा जाऊ शकल्या असत्या. पुन्हा एकदा अशा प्रकारे फटके येतात. सिंगल डबल बेसिक क्रिकेट आहे आणि सिंगल डबल कधी कधी इतके अडचणी निर्माण करतात की नंतर चौकार षटकारच ठोकावे लागतात. म्हणूनच इथे चौकार षटकार आले नाही ना तर मॅच बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने हे चित्र स्पष्ट दिसून येते. 47चं लक्ष आहे, एक भलं मोठं लक्ष. आणि त्यामध्ये अशा प्रकारची जर गोलंदाजी होईल तर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज देखील जास्तीत जास्त धावा करण्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीयेत. 8 बॉल 35चा मॅच. 8-35चं समीकरण. मोठा फटका खेळायचा आहे. फिल्डर आहे, आरामात कॅच घेतले आणि कोणतं सेलिब्रेशन जास्त नाही आहे. त्याचं कारण आहे इथे विकेट जातोय. न्यू बॅटर लगेच या धावत. भावेश पुणेकर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 90 पर्व आहे आणि 10वं पर्व जे असेल ना प्रत्येकाच्या आठवणीत राहील असं ते 10वं पर्व असणार आहे. सस्पेन्स. तुम्हाला एक अशी गोष्ट रविवारच्या दिवशी समजणार आहे की 10व्या पर्वामध्ये नेमकं आयोजन कशा प्रकारे असेल, मालिकावीरला कोणती वस्तू असेल आणि नेमकं कशा प्रकारचा तो शेड्यूल असेल, कोणत्या प्रकारचे हाफ असतील, टी मॅच डे असेल की नाईट आणि किती बक्षीस असेल त्या स्पर्धेचं, याची चर्चा रविवारच्या दिवशी होणार आहे. रविवारी तो सर्व सस्पेन्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. म्हणूनच 10वं पर्व आणि या स्पर्धेचं नक्कीच
गर्व वाढवणारी ती स्पर्धा असेल. 12 धावानंतर 2 धावा आल्या, 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 बॉल मध्ये 33 ची गरज, असे चित्र पलटताना पाहिलेत. मुश्किल आहे, नामुमकिन नाही आहे. म्हणून इथे काय वाटते, 6-33. पहिले दोन चेंडू भरपूर काही सांगून जातील. जर षटकार आणि चौकार पहिल्या दोन चेंडूवरती आला किंवा कदाचित पहिल्या दोन चेंडूवरती जास्तीत जास्त धावा आल्या तर या मॅच मध्ये कमबॅक केला जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाचा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक पोहोचतोय प्रिन्स. या बॉलवरती सिंगल. मॅच वन साइड झालेली आहे अक्षय, ज्याप्रमाणे या बॉलवरती सिंगल आले. म्हणून तुम्ही जे सांगितलं होतं की पहिले 2 बॉल, पहिल्याच बॉलवरती मॅचची हवा निघली असंच म्हणावं लागेल. बाकीचे बॉल आता औपचारिकता किंवा एक्स्ट्रा बॉलचा विचार. नो बॉल, नक्कीच एक्स्ट्रा बॉलचा विचार आणि एक्स्ट्रा बॉल येतोय. बॉलिंग मार्क वरती सध्या गट्टी याला बघतोय आपण. एक काळ असा गाजवला या खेळाडूने, मागील 4 वर्ष पलटली ना तर आयकॉन प्लेअर तितके कोणी नव्हते, तेव्हा गट्टी आयकॉन प्लेअर होता आणि आता सुद्धा तो त्याच पद्धतीने आहे. बॉलिंग अटॅक सध्या स्वतःला जास्त जर पाहिला ना तो कमी कमबॅक करताना दिसतो. ज्यावेळी गट्टी पहिलं षटक गोकिवरे मिठागर संघ असायचा, पहिलं षटक घेऊन यायचा, ओपनिंगला उतरायचा, परंतु आता कालांतराने त्यांनी जर पाहिलं चेंजेस भरपूर केलेत आणि गट्टी स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झालेत. तिसरा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील केदार बॉल पर्यंत. नक्कीच गट्टीने याही मैदानावरती किंवा गावदेवीचं ते मैदान नेहमीच चर्चेत राहिला खेळाडू म्हणजे गट्टी. याही स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आपल्याला सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये पाहायला मिळतोय आणि आताही त्याने चांगला खेळ दर्शवला संपूर्ण दिवसामध्ये. इथे फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, विकेट जाईल. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. लगेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावत पडद्या प्लीज. 2 बॉल आहेत. यानंतर एक मॅच असेल, अजून टाइम मिळाला तर अजून एक मॅच होईल. तर प्रेक्षकांनी जाऊ नका त्या कारणास्तव, कारण की आज आपण जेवढ्या मॅच होतील ना तेवढ्या मॅच खेळवणार आहोत. JTC लाईव्ह मृणाल म्हात्रे देखील तेच सांगतो की आज आम्ही शेवटपर्यंत आहे, तुम्ही फक्त मॅच खेळवा, आम्ही शेवटपर्यंत आहे. आणि मृणाल म्हात्रेने सांगितले 4:30ला त्यांनी बॅग भरली होती, परंतु आज त्यानंतर भावेश पुणेकरनी सांगितले की आज 4:30-5 नाही, आज 7. हम 7-7 आहे. मोठा फटका येईल का? केदार आहे आणि केदारने हा झेल सोडलाय हेच म्हणावं लागेल. 5 बॉल मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. खऱ्या अर्थाने आमचे ते समालोचक आहेत, प्रत्येकाला ऑफिशियल कॉमेंट्रीसाठी इन्व्हाइट केलं होतं. सर्वांना सर्व दिवस दिले होते, पण काही अगोदरच ज्या स्पर्धा आहेत कमिटमेंट केल्यात त्या कारणास्तव आज आपण काही समालोचकांना निरोप देणार आहोत. परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये दरवर्षी त्यांना हा बहुमान असतोच. म्हणून रामपाल आपण यायचंय. विवेक आपण आहात मॅन ऑफ द मॅच. चला लगेच मॅच मध्ये